दगाबाज आणि कपटी असलेला अफजल खान मृत्यूच्या जबड्यात म्हणजे जावळीच्या घनदाट जंगलात यायला तयार कसा झाला? अफजल खान वधाच्या तिसऱ्या भागात आपण बघणार आहोत की महाराजांनी शक्तीच्या जागी युक्ती कशी वापरली. वाईला आल्यावर अफजल खानाने महाराजांना एक धमकीवजा पत्र लिहिले की तुमची महत्त्वाचे किल्ले, जावळीचा भाग आणि आदिलशाहीची जिंकलेली ठिकाणं आम्हाला परत करा. आणि माझं नाही ऐकलं तर माझे सगळे सरदार तयारच आहेत युद्ध करायला, त्यामुळे लवकरात लवकर मला भेटायला या. ह्यावर महाराजांनी आपले वकील पंताजी गोपीनाथ यांच्याकडे उत्तर पाठवलं. चक्क तुम्ही ज्यांनी कर्नाटक मधल्या मोठ्या मोठ्या राजांना हरवलं आणि तुम्ही माझ्याशी चर्चा करायला येताय हे आमचं नशीब. हे वाचून अफजल खानाचा अहंकार एवढा मोठा झाला, पण त्याचे सरदार मात्र त्याला सावध करत होते की हा सापळा रचलेला असू शकतो आणि दगाबाजी होऊ शकते. कारण जावळीचं जंगल खूप घनदाट आहे, तिकडे घोडे सुद्धा मुश्किलीने जाऊ शकतात. पण खानाने कुणाचाच सल्ला ऐकला नाही. आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत अफजल खान आणि महाराजांची झालेली ऐतिहासिक भेट आणि अफजल खानाचा वध.